नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात गुंडांची मदत घ्यावी लागते. रोहित पवारांनी अजित पवारांवर हा गंभीर आरोप केलाय. सामान्य लोकांचं सरकार येणार नाही हाच यामागचा संदेश असल्याचं सुद्धा रोहित पवार म्हणाले. तर रविराज तावरेंवर गोळीबार कुणी करायला लावला हा सवाल अमोल मिटकरींनी केलाय. रोहित पवार हे स्वतःच एक गुंड आहेत अशी ही टीका अमोल मिटकरींनी केली आहे. जर अजितदादांचा प्रचार तिथे करत असतील म्हणजे एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातोय की येत्या काळामध्ये सामान्य लोकांचं सरकार हे कधीच भाजपच्या खाली येणार नाही, आलं तर गुंडांचंच येईल. गुंडांचं साम्राज्य हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे लोकांना विनंती करतो की तुम्ही मतदान करत असताना हा विचार करावा, आपल्याला सामान्य लोकांचं सरकार आणायचंय का या गुंडांचं सरकार आणायचंय. आज जर गुंडच प्रचार भाजपचा आणि भाजपच्या मित्र पक्षाचा करत असतील त्याचा अर्थ गुंडांना वरदास्त आज सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे. उद्या जाऊन हेच गुंड आणि ह्यांचेच कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहोचतील. गोळीबार कोणी करायला लावला हे बारामतीकरांना माहीत नाही आहे. जाणीवपूर्वक हे असं वातावरण खराब करण्याचं काम हा रोहित पवार करतोय. रोहित पवार मी सांगतोय तो स्वतःच एक गुंड आहे. थोड्या वेळात मी सुद्धा ट्विटने याचं उत्तर देणार की याच्यासोबत कोण कोण गुंडे फिरतायत आणि हा बारामतीमध्ये काय चाळे करतोय ते.